पहिली गोष्ट तर ब्रशिंग करायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण काही खाल्लं म्हणजे किंवा काही चहा जरी प्यायलो किंवा जस्ट चिप्स कधी कधी आपण येता जात असं चिप्स किंवा काही दुसरं स्नॅकिंग केलं तर अशा प्रत्येक वेळेच्या नंतर आपल्याला माउथ रिन्सिंग करणं गरजेचं आहे. गुळणी करून जर तुम्ही हे तुमच्या ऑफिस डेस्क वरती आहात, काही खाल्लं, कोणी काय दिलेलं खाल्लं आणि जर तुम्हाला वॉशरूमला नसेल जायचं तर बसल्या ठिकाणी पण तुम्ही प्यायचं पाणी घ्या, माउथ रिन्स करा आणि ते प्यायचं पाणी पिऊन घ्या तरी चालेल. पण माउथ रिन्सिंग इज वन ऑफ द की फॅक्टर्स. सेकंडली ब्रशिंग ट्वाइस अ डे. आणि जर फ्लॉसिंग जर जमत असेल तर ते तुमच्या डेंटिस्ट कडून तुम्ही शिकून घेऊ शकता कसं फ्लॉसिंग करायचंय तर फ्लॉसिंग करायचं. त्यासोबत तुम्ही जसं मी सांगितलं रॉ व्हेजिटेबल्स आणि कॅरेट्स किंवा रॅडिश वगैरे असे जे पदार्थ आहेत लिफी व्हेजिटेबल्स ते जास्त प्रमाणात खायचे. रेग्युलर डेंटल चेकअप्स केल्याने जर बऱ्याचदा काय असतं काय कुठे काय इन्फेक्शन झालेलं असेल दातांच्या मध्ये कुठे कीड लागली असेल तर ते आपल्याला लगेच समजून येत नाही. तर ते समजून येण्यासाठी आपल्याला रेग्युलर डेंटल फॉलोअप्स करणं गरजेचं आहे.